चला तर आजच्या ह्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे जनरल सोल्युशन टेक्स्ट बुक एक्झाम्पल्स. हो, आमचे स्टुडंट्स खूप घाबरतात ना. हो, मला माहिती आहे की जनरल सोल्युशन म्हणलं की आमच्या स्टुडंट्सला, विद्यार्थी मित्रांना थोडं घाबरल्यासारखं होतं. पण घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. मी अनिल सर ज्ञानादी इन्स्टिट्यूट मधून तुमच्यासाठी, आपल्यासाठी एक सोल्युशन, काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो. बघा किती सोपे असतात आणि तुम्ही पण ह्या एक्झाम्पल मधून जर व्यवस्थित कंप्लीट केले तर बोर्ड्सचे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह होतील, ॲज वेल ॲज MST CETचे पण क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तर चला तर मग आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा आपल्याकडं टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन्स येतात, बुकमधले काही क्वेश्चन्स आहेत. सुरुवातीला 1 मार्कर क्वेश्चन येतील, 2 मार्कर येतील, 3 मार्कर आणि 4 मार्कर. तर आपण 1 मार्कर क्वेश्चन बद्दल बोलूया. 1 मार्कर एक्झाम्पल्स. काय म्हणते क्वेश्चन मध्ये? फाइंड जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. आपल्याला इक्वेशन दिलेलं असेल. फर्स्ट क्वेश्चन sin θ इज इक्वल टू हाफ आणि आपल्याला विचारतील सांगा जनरल सोल्युशन काय असेल. घाबरण्यासारखं काहीच नाही. मी तुम्हाला सांगितलेला फॉर्म्युला लास्ट अगोदरच्या व्हिडिओज मध्ये, प्लीज काही विद्यार्थी नवीन असतील, हे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना माझी नम्र विनंती, रिक्वेस्ट आहे, अगोदर तुम्ही थिअरी कंप्लीट करा आणि नंतर टेक्स्टबुकचे एक्झाम्पल्सला तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि इझिली तुम्हाला समजेल पण. चला तर मग आपण क्वेश्चन लिहूया. 1 मार्कर क्वेश्चन आहे, पण 1 मार्कर सुद्धा व्यवस्थित लिहायचा असतो. मग sin θ इज इक्वल टू हाफ. आपली फर्स्ट स्टेप आहे sin θ इज इक्वल टू साइन हाफ कधी असेल? अँगल, नोन अँगल. आठवत आहे ना, नोन अँगल फाइंड करायचा असतो. हो सर, आठवत आहे. याच्यानंतर आपल्याला अननोन अँगल जो असतो तो कसा फाइंड करायचा असतो, तर मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला घ्यायचा आहे पूर्ण एक्स ऍक्सिस आणि तो कंडिशन वरती ऍड होतो. आपण पूर्ण एक्स ऍक्सिस घेऊया. पूर्ण एक्स ऍक्सिस असतो इवन मल्टिपल ऑफ π/2. ह्या 2 नी हा 2 कॅन्सल. तर थीटा इज इक्वल टू आला n पाय प्लस मायनस 1 की पावर n π/6. n बिलोंग्स टू इंटीजर. सांगा 1 मार्कर क्वेश्चन कसा वाटला तुम्हाला? आहे ना सोपं? हे जे फॉर्म्युला मी लिहितोय हा मी थेअरी तुम्हाला सांगितलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन याच्यामध्ये देतो तुम्हाला, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर तुम्ही त्या लिंक वरती जाऊ शकता किंवा अनिल सर ज्ञानादी ह्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथं तुम्ही जनरल सोल्युशनचं लेक्चर 1 आणि लेक्चर 2 असे 2 लेक्चर्स आहेत. ते दोन्ही लेक्चर एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर हे 3rd लेक्चर आहे. काही अवघड नाही. ठीक आहे. तर हा होता आपला 1 मार्कर क्वेश्चन. आपण अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सेकंड क्वेश्चन आपण घेऊया. सपोज tan θ इज इक्वल टू 1/√3 दिला आणि आपल्याला विचारलं फाइंड द जनरल सोल्युशन. बघा किती सोपा आहे, खरंच सोपा आहे. थिअरी कंप्लीट केली ना की क्वेश्चन सोपा आहे. बघा आता कसं सॉल्व्ह करायचं. tan θ इज इक्वल टू 1/√3. मला फक्त एवढं सांगा 1/√3 कधी असतं tan मध्ये? सांगा येत आहे 30 डिग्रीला असतं आणि 30 π/6 लिहितो आपण.
ठीक आहे. तर tan इज इक्वल टू tan आपला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा ऍडच करायचा. हा जो अननोन फाइंड करायचा आहे तो फाइंड करायला पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये, पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा म्हणजे हा नोन अँगल ऍडच करायचा आणि पूर्ण एक्स ऍक्सिस आहे इवन मल्टिपल ऑफ पाय बाय 2. किती सोपं आहे सांगा तुम्ही मला. बघा हे 2 2 कॅन्सल झालं, n पाय प्लस पाय बाय 6 आणि n बिलॉंग्स टू इंटिजर. थिअरी कंप्लीट केल्यानंतर आहे का नाही मज्जा? हो, खरंच मज्जा आहे आणि इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतात. हे आहेत 1 मार्कर क्वेश्चन बच्चे लोक, 1 मार्कर क्वेश्चन्स. इझिली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता बुक्स मधले आणि 1 मार्क आपले कंप्लीट होऊ शकतात. तर चला तर मग आपण जाऊया 2 मार्कर, कारण आपल्याला 1 मार्कर काही क्वेश्चन घ्यायचे, काही क्वेश्चन 2 मार्कर घ्यायचे. चला तर मग आता आपण 2 मार्कर क्वेश्चन मध्ये जाऊया. Question: find the general solution of the following equations. बघा आता कसं करायचं. मी एक क्वेश्चन तुमच्या समोर ठेवतोय, हा आहे आपला 2 मार्कर क्वेश्चन आणि याच्यामध्ये एक क्वेश्चन देतोय मी तुम्हाला. मी ह्याला 2 मार्कर क्वेश्चन मध्ये टाकतोय. sin 2 थीटा इज इक्वल टू हाफ. हो, याच्यामध्ये एक स्टेप एक्स्ट्रा आहे म्हणून आपण याला 2 मार्कर मध्ये कन्सिडर करूया. वी हॅव sin 2 थीटा इज इक्वल टू हाफ. तर सांगा भाऊ, साइन व्हॅल्यू हाफ कधी देतो? साइन देतो पाय बाय 6 ला, हो का नाही? साइन पाय बाय 6 ला देतो. हो सर. मग साइन पाय बाय 6 ला देत असेल तर चला साइनचा फॉर्म्युला आठवू आपण. काय फॉर्म्युला होता आठवून तर सांगा मला. हा जो अननोन अँगल असेल तो अननोन अँगल आपल्याला कुठे सापडेल? बोला. पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये, पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये कंडिशन वरती ऍड करायचं अल्फा. पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये कंडिशन वरती ऍड करायचं, कंडिशन वरती ऍड करायचं. 2 2 2 कॅन्सल केलं तरी चालेल, नसेल तर थीटा इज इक्वल टू, तुम्ही एक काम करा, 2 2 n पाय बाय 2 प्लस -1 की पावर n पाय बाय 12, n बिलॉंग्स टू इंटिजर. ह्या वेळी आपल्याला कंप्लीट करता येतं मित्र. 2 मार्कर क्वेश्चन सुद्धा आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणून तर मी म्हणतोय बारामती मधून, ज्ञानदी इंस्टीट्यूट मधून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय कि पहले आपको थ्योरी करना होगा, उसके बाद क्वेश्चन तो आसान है. चला तर मग अजून एक क्वेश्चन घेऊया आपण. एक हा क्वेश्चन झाला, अजून एक क्वेश्चन घेऊया आपण. बघा याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन, बुक्स मधलेच क्वेश्चन घेतोय मी. tan 2 थीटा बाय 3 इज इक्वल टू √3. ठीक आहे. हा पण क्वेश्चन 2 मार्कला विचारू शकतात ते. आता 2 मार्कला क्वेश्चन जर येत असेल तर आपण त्याला व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे बच्चे लोक. बोला, सांगा मला tan ची व्हॅल्यू √3 कधी येणार? सर tan, हा बोला बोला सर. 60 कसं लिहितात? 180/3. ठीक आहे. tan मध्ये काय करतो आपण? अननोन अँगल, हा जो अननोन आहे तो ह्या नोनच्या मदतीनं फाइंड करतो. पण कसा? पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये. पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये इवन मल्टिपल ऑफ पाय बाय 2 ऑलवेज नोन अँगल ऍडच केला जातो. आणि ह्या दृष्टिकोनातून आपलं आन्सर येऊ शकतं पाय बाय 3 इज इक्वल टू n पाय बाय 2 प्लस 2 कॅन्सल करा, इथं 2 नाही म्हणजे इथं 6 आणि परत 3 कॅन्सल करायला 3 ला तुम्हाला तिकडे घेऊन जावं लागेल. तर थीटा इज इक्वल टू किती येतंय बघा, 3n पाय बाय 2 प्लस पाय बाय 2.
n belongs to integer. हा 2 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला, इथं 2 नव्हता म्हणजे खाली दिला 6. ओके ग्रेट. तर ह्या वेने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे का नाही? सोपं, खरंच सोपं आहे. तर हे होते आपले 2 मार्कर एक्झाम्पल्स की ज्याच्यामध्ये ओके. याच्यात अजून एक कॅटेगरी आहे ती स्क्वेअरवाली, आणि स्क्वेअरमध्ये आपला विद्यार्थी चुकतो. आमचा विद्यार्थी स्क्वेअरमध्ये काहीतरी मिस्टेक करतो, तर तशी मिस्टेक होता कामा नाही. बघा स्क्वेअरमध्ये पण एक एक्झाम्पल मी घेतोय. 4 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3. तर लक्षात ठेवायचं, जनरल सोल्युशन फाइंड करत असताना कॉमन फॅक्टर कॅन्सल करायचा नाही. पहिला रूल. दुसरा रूल, स्क्वेअर रूट घ्यायचं नाही. इथं स्क्वेअर रूट अप्लाय करायचं नाही. काय होतं सर? सोल्यूशन कम होता है बेटा. हमें कम सोल्यूशन एक्सेप्ट नहीं है, तो हमें क्या करना पड़ेगा? हमें पूरा सोल्यूशन फाइंड करना पड़ेगा. तो पूरा सोल्यूशन के लिए हमें क्या करना पड़ता है? स्क्वायर रूट नहीं ले सकते हम अगर हम स्क्वायर रूट लेंगे तो कम सोल्यूशन आएगा. तो देखो इधर 3/4. तो हम क्या करेंगे अब? cos स्क्वायर थीटा इज इक्वल टू रूट 3/2 का होल स्क्वायर. अब ध्यान दो बेटा, यहां पर हमें एक काम करना पड़ेगा, इधर भी cos लिखना पड़ेगा. तो cos की कौन सी वैल्यू रूट 3/2 आएगी? बोलिए. साइन 60 होता है. साइन 60 यानी कि 30 यानी π/6. हाँ, cos 30 रूट 3/2 आएगा. तो चलिए हमारे पास फॉर्मूला था. क्या करेंगे? ये जो अननोन एंगल है फाइंड करने के लिए हम पूरा एक्स एक्सिस में ये एंगल ऐड भी करेंगे और सब्ट्रैक्ट भी करेंगे. है ना आसान? बोलिए, आसान है? अगर आसान है तो लाइक करिए, सब्सक्राइब करिए चैनल को, और